नमस्कार मित्रांनो, गेवराई आणि हिंगोलीकडे रवाना झालो. मित्रांनो, आता चला म्हणलं रक्षाबंधनचं 2 दिवस गावाकडे जाऊया. सकाळी 7:30 वाजता मला गेवराईहून गाडी आहे मित्रांनो हिंगोलीला. आता गाडीमध्ये बसलो. गाडीमध्ये बसल्याच्या नंतर पहिले कंडक्टर म्हणले, "कुठं जायचं?" मी म्हणलं, "मला हिंगोलीला जायचं कंडक्टर साहेब." म्हणले, "तिकीट काढा." मी तिकीट काढलं आणि चला म्हणलं, "आता थोडं आपण व्हिडिओ बनवूया आणि आपल्या Instagramच्या फॅमिलीला येणारे एस-टी बस स्टँडचे स्टॉप दाखवूया." हे बघू शकता. आता मी गेवराईहून निघालो मित्रांनो आणि आलो आता मांजरगावच्या. हे बघू शकता मांजरगाव शहर. चांगलं मोठं शहर आहे, तालुक्याचं ठिकाण आहे, बीड जिल्हा आहे त्यांचा. आणि माजलगावला हे बघू शकता माजलगावचं शहर. आणि माजलगावला 5 मिनटं गाडी थांबली आणि तिथं थोड्या वेळ थांबल्याच्या नंतर तिथून रवाना झालो मित्रांनो. मी आता येणारं दुसरं स्टॉप म्हणजे पाथरी. आपलं साईबाबाचं जन्मस्थान आहे आणि साईबाबाचे जन्मस्थान असल्यामुळे पाथरीसुद्धा शहर चांगलं मोठं आहे, तालुक्याचं ठिकाण आहे. एक वेळ जायचं आहे, आता कधी योग्य ते काय माहीत. हे बघू शकता. आता पुढचं स्टॉप येणार आहे ते म्हणजे पाथरी. हे बघा पाथरी म्हणजे पाथरी आता नवीन बस स्टँड बांधकाम चालू आहे. हे आता जुनं बस स्टँड आहे. आणि नंतर जगात जमीन भारतात परभणीचं बस स्टँड म्हणजे आता हे बस स्टँडसुद्धा खूप मोठं झालं मित्रांनो. इथं मी 10 मिनटं थांबलो, खाली उतरलो, पाणी वगैरे पिलं आणि तिथून रवाना झालो मित्रांनो दुसरे स्टॉप. आता दुसरे स्टॉपसुद्धा सांगतो मित्रांनो कोणतं येते. हे म्हणजे महाराष्ट्रात ते 8 ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र औंढा नागनाथ. हे बघू शकता औंढा नागनाथचं स्टॉप. म्हणजे हे पण तालुका आहे, ते हिंगोली आहे मित्रांनो जिल्हा यांचा. आणि तिथून मित्रांनो आता मी माझ्या गावात जवळजवळ आलो. हे बघू शकता जे येणारे बस स्टँड आहे ते म्हणजे माझ्या गावाजवळचं हिंगोली. आता हिंगोलीला आलो मित्रांनो. तिथं उतरल्याच्या नंतर लगेच पाऊस चालू झाला. अशा प्रकारे माझा प्रवास आहे मित्रांनो येणारा. व्हिडिओ